नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करू या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत पी एम किसान योजनेचा 20वा हप्ता देण्यात आला. आता 21वा हप्ता पुन्हा येणार. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. थेट पद्धतीने जमा होणार. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. आधार संलग्न बँकेमध्ये येणार हा हप्ता. आता आधार संलग्न बँकेमध्ये थेट 2,000 रुपयाचं जे अनुदान आहे, जे हप्ता आहे, ते आता शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिले तर पी-एम किसान, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या सर्व लाभधारी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या योजनेचा जो नवीन हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तुम्ही या हप्त्यासाठी पात्र आहेत का नाही हे सुद्धा तुम्ही कसं यादी पाहू शकता, या संदर्भात सुद्धा माहिती घेऊन आपण पाहायला सुरुवात केलेली आहे. योजना फॉर लोकप्रिय यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका आणि घरबसल्या तुम्ही यादी पाहू शकता. संपूर्ण बातमी जाणून घेऊ. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पी-एम किसान योजनेच्या माध्यमातून किती लाभ देण्यात येतो असतो ते जाणून घेऊ. पी-एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयाच्या 3 समान हप्त्यामध्ये थेट जमा करण्यात येत असते. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असते. या योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकरी बांधवांना लाभ जो आहे तो भेटावा. आता याची यादीसुद्धा आपण पाहू शकतात. अधिकृत वेबसाईट आपल्यासमोर आहे. आपण पाहू शकता ही अधिकृत वेबसाईट आहे. या अधिकृत वेबसाईटवर गेल्याच्यानंतर वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर तुम्ही जा आणि लाभधारी यादीवर पर्यायावर क्लिक करा. तुमचं काही डिटेल्स भरायचे, जसं की तुमचं राज्य असेल, जिल्हा असेल, तालुका, गावाचे नाव निवडल्यास सांगितले जाईल. अशा पद्धतीने यादी पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पी-एम किसान महासन्मान निधी योजनेची जी यादी आहे ती अधिकृत यादी पाहू शकता. वेबसाईटच्या अधिकृत पृष्ठावर जाऊन तुम्ही पी-एम किसान महासन्मान निधी योजनेची लाभधारी यादी डाउनलोड करू शकता. तुमचं राज्य असेल, जिल्हा असेल, गाव असेल, तालुका असेल हे निवडायचं आहे आणि सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार.